विरोधी पक्षांनी जो आरोप केला आहे तो साफ खोटा आहे। महायुतीचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री दोघं हे सातत्याने शेतकरी आणि विविध विभागाचा विकास याचा समतोल कसं राखण्याचा हा प्रयत्न सातत्याने असतो। आता सगळे मुद्दे संपलेले आहेत, आता काहीतरी बोलावं, काय बोलावं असा प्रश्न विरोधकांना पडल्यामुळे हा एक प्रकारचा बिनबुडाचा आरोप केला। काहीतरी आपण बोललं पाहिजे आणि म्हणून बिनबुडाचे खोटे आरोप हे विरोधकांनी केले। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। आपल्यावर माजी मंत्री जयकुमार रावल आहेत, भाजपचे माजी मंत्री आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजचं अधिवेशन जे आहे अधिवेशन संपलेलं आहे। मात्र विरोधकांनी आरोप केला आहे सरकारवर की विदर्भाच्या मुद्द्यांवर कुठल्या प्रकारे दखल घेतली नाही असा गंभीर आरोप करत विरोधकांनी या संदर्भातली सरकारवर धारेवर धरलंय। मात्र नेमकं काय खरं आहे आपण या संदर्भातलं जयकुमार रावल जे आहेत त्यांच्याशी बोलणार। रावल साहेब, विरोधकांनी आरोप केलेला आहे सरकार गांभीर्याने विदर्भाच्या मुद्द्यावर, विदर्भामध्ये सहसा अधिवेशन होतं विदर्भाच्यासाठी विकासासाठी असतं, मात्र कुठल्या प्रकारे सरकारने याची कुठलीही दखल घेतली नाही। शेवटच्या दिवशी प्रस्ताव आणला मात्र चर्चा सुद्धा झाली नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते जे आहेत विजय वडेट्टीवारांनी केला आहे। काय आपण याला उत्तर? विरोधी पक्षांनी जो आरोप केला आहे तो साफ खोटा आहे आणि माहितीच्या आधारावर नाही। खरंच आपण जर विधानसभाची प्रोसिडिंग पाहिली ती लाईव्ह आहे। राज्याचे मुख्यमंत्री, महायुतीचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री दोघं हे सातत्याने शेतकरी आणि विविध विभागाचा विकास याचा समतोल कसं राखण्याचा हा प्रयत्न सातत्याने असतो। हे अधिवेशन जवळपास 3 आठवडे आमचं चाललं आणि 3 आठवड्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाच्या योजना आहेत अनेक त्यांनी सोडवण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला। विशेषतः विदर्भासाठी, शेतकऱ्यांसाठी खूप योजना त्यांनी अंमलबजावणी केल्या। केंद्राची मोठी साथ त्यांना आहे आणि त्यामुळे बऱ्याच योजना ते लागू करू शकले। आणि आज कुठलाही मुद्दा नसताना आता सगळे मुद्दे संपलेले आहेत, आता काहीतरी बोलावं, काय बोलावं असा प्रश्न विरोधकांना पडल्यामुळे हा एक प्रकारचा बिनबुडाचा आरोप केला आणि त्याला उत्तर तितकंच ताकदीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं। किंबहुना दुःख असं होतं की महाआघाडीचे सरकार असताना करोना काळामध्ये ज्यावेळेस सामान्य माणूस तडफडत होता, माणसांचा श्वासासाठी आपण प्रयत्न करत असतो, त्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडरमध्ये सुद्धा घोटाळे झाले। हे ऐकल्यानंतर आम्हा सगळ्यांना धक्का बसला आणि सर्वत्र या महाआघाडीचा निषेध सर्वत्र होतोय आणि म्हणून त्या गोष्टीमध्ये आपलं हे सगळं पितळ उघडं झालं। काहीतरी आपण बोललं पाहिजे आणि म्हणून बिनबुडाचे खोटे आरोप हे विरोधकांनी केलेले आहेत। त्यामध्ये अजून एक मुद्दा येतो की 10 दिवस अधिवेशन चाललं, ह्या अधिवेशनामध्ये जे शेतकऱ्यांचे जे मुद्दे होते, खास करून पीक विमा असेल किंवा जे अतिवृष्टी गारपीटचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही, फक्त पंचनामे अजून पंचनामे चालू आहेत असा एक आरोप केला। म्हणजे पैसे मिळाले नाही असं त्या संदर्भात, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काहीच मिळालं नाही असा आरोप केला त्यांनी। खरं तर महायुती सरकारने पहिल्यांदा 1 रुपयामध्ये सगळ्यांचा विमा काढला। हा फार मोठा विषय आहे। जवळपास 8,000 कोटी रुपये राज्य आणि केंद्राने या संदर्भातले भरले, स्वतःच्या तिजोरीतनं भरले आणि सामान्य शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये सर्वांना विमा त्यांनी मिळवला। या विम्याचा आपल्याला पहिले हप्ते मिळून गेले आणि काही 1000 कोटी हे आता लोकांच्या खात्यावर पडले। माझं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर माझा दुष्काळग्रस्त भाग आहे, धुळे जिल्हा मागासलेला आहे। शिंदखेडा तालुक्यामध्ये कलेक्टर महोदयांशी बोलल्यानंतर 65 कोटी आम्हाला मिळणार होते, त्यातील 60 कोटी हे आमच्या खात्यावर आले आणि मग सर्वत्र पैसा मिळतोय शेतकऱ्यांना। आता यावेळेस खरं दुष्काळ आणि याच्यानंतर गारपीट पण झालेलं आहे आणि म्हणून शेतकरी अडचणीमध्ये, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतोय। मोठं पॅकेज देखील दिलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या सवलती देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे तिघही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत। अनेक योजना आम्हाला दिल्या आहेत त्यांनी। म्हणजे विरोधकांकडे कुठे मुद्दे नाही असं त्यांनी म्हटलं आणि शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आणि निधी दिलाय। खास करून शिंदे सरकार जे आहेत, खास फडणवीस सरकार जे आहेत, यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर दिलंय असं माजी मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलंय।